आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। कोयना धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाचे 6 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडारदरा धरण परिसरात जोरदार पाऊस। पर्यटकांचं आकर्षण असलेला रंधा धबधब्याचे रौद्र रूप समोर। धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ। पंचगंगेने धोक्याची पातळी गाठली। आंबेवाडी आणि चिखली गावांना फटका। आंबेवाडीतून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी। मुख्य रस्त्यावर वाहतूक बंद। सांगलीच्या मढे गावातील पुलावर कृष्णा नदीचं पाणी। पुलावर कृष्णा नदीचं पाणी गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद। अहमदनगरच्या भंडारदरा धरण परिसरात तुफान पाऊस। भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 75%वर। रंधा धबधब्याने धारण केलं रौद्र रूप। रायगडमध्ये पावसाचा जोर कायम। सावित्री, कुंडलिका आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। महाड, नागोठणे, रोह्याला पुराचा धोका। अहमदनगर, अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस। मुळा धरणात 30,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू। पाणीसाठ्यात झपाट्याची वाढ। नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प 80% भरला। नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली। नांदेड शहरासह 30 गावांना विष्णुपुरीतून पाणी पुरवठा होतो। अंबा नदीची पाणी पातळी वाढल्यानं रायगडच्या नागोठणे शहरातील बाजारपेठेत पाणी शिरलं। दुकानात पाणी शिरल्यानं दुकानदारांचं आर्थिक नुकसान झालंय।